अहो बाप्पानं म्हणत तिकडं पत्र पाठवलंय हो, त्याच्यानंतर तिकडून पत्राचं उत्तर येणार आहे हो, तिकडून पत्राचं उत्तर आलं की लग्नाच्या बोलाचालीची तारीख निश्चित होणार आहे हो, लग्नाच्या बोलाचालीची तारीख निश्चित झाली की लग्न लेंटेलला ठरणार आहे हो, लग्न लेंटेलला ठरलं की तुम्ही मी लता कुमुद अक्का छबू छाया मीना मथी मंगी सुची कल्पी तुमच्या आमच्या लेकर बाळ पोट्टे सोट्टे शेजार बाजार आपल्याला समजायला जायला मिळणार बाई. मी काय म्हणाले वंश, भरभर कामाची तयारी करून घेऊ वंश, तुम्ही वरती जा, पाहुण्याची खोली आडगळीची खोली व्यवस्थित करून ठेवा. ऐका ना वंश, मला काय म्हणायचं वंश, आम्ही भरभर जेवणाची तयारी करतो. ऐका ना वंश वंश वंश. पाहिलं ना ग कशी ऐकून न ऐकल्यासारखी तर करत निघून गेली. वंश अजिबात काम करत नाही. कामच करत नाही, करतच नाही. नुसतं या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत गुरगुर हिंडते असं दाखवते की कामाचे डोंगर उचलायला लागले. तुम्ही फार हसायला. हिची वंश सुद्धा अजिबात काम करत. आणि आमच्या वंशांचं कसं माहिती का, परवा मीन आमचे हे ग, अगं हे कोण काय विचारायलीस, जन्मोजन्मी एकच कटाळा आलाय. ज्या हसल्या त्यांना सुद्धा मी आमचे हे वाट्यावर घटकाभर गप्पा मारीत बसत. तर मी आमच्या ह्यांना काय म्हणलं, तुम्ही तुमच्या बहिणीला समजून का नाही सांगत. तर हक्काचं माणूस माझ्यावरच वरडलं, म्हणले चहा बोलू नको, चहा बोलू नको, चहा बोलू नको. इतकं बोलले फार बोलले. आपलं नशीबच फुटकं, जिथं हात घालायला जावं तिथं भोका निघायला लागली. आली घाबरते काय, फक्त ती आली की सांग. आणि हिचं कसं आहे माहिती का, मोठेपणा स्वतःकडे घ्यायचं. आणि काही चांगलं झालं माझ्यामुळं झालं, मी केलं म्हणून झालं, माझ्यामुळं झालं. आपल्यात ठेवा, माझ्यामुळं झालं. अहो मागच्या महिन्यात सुलूवंशांना बाळ झालं. वा वा, क्या बात आहे संदीप, वा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया गुणी अभिनेता संदीप पाठक याचं. मला एक विचारायचं संदीप, बोला ना, की आत्तापर्यंत वराड निघाले लंडनला या नाट्याचे किती प्रयोग झाले? कालच मी प्रयोग केला पुण्यामध्ये, तो होता प्रयोग क्रमांक 596. पण मला एक विचारायचं की 596 प्रयोग झालेत, पण ह्या आधी प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे ह्या नाटकाचे प्रयोग करायचे, तर त्यांचे प्रयोग तू बघितले होतेस ते करत असताना? हो, म्हणजे माजलगावला मराठवाड्यामध्ये बरेचदा त्यांचे प्रयोग व्हायचे, त्याच्यामुळे तिथल्या कॉलेजला असताना त्यांचा प्रयोग ठेवला होता. तेव्हा मी शाळेत होतो. अच्छा. आणि माझ्या वडिलांनीच ते अरेंज केला होता प्रयोग. तर तेव्हा मी तो प्रयोग बघितला होता आणि रेस्ट हाऊसला त्यांची सही घेण्यासाठी मी गेलो होतो. आजही मला ते आठवतंय. पण मी जेव्हा करण्यासाठी होकार दिला त्याच्यानंतर मी त्यांचा प्रयोग बघितला नाही युट्यूबला. तेव्हा ते नव्हते, हयात नव्हते, परंतु ते ज्या लेवलला करायचे, जसं करायचे ते बघितल्यानंतर मला टेन्शन यायला लागलं, म्हणून मी त्यांचं बंद केलं बघणं. मी म्हणलं आपण आपल्या पद्धतीनं करू. वा, क्या बात आहे. पण संदीप, आता तू इथे आलेस ना, तर आमचं काय होतं की जेव्हा इथे कलाकार येतात, हा सेलिब्रिटीज येतात, तर आम्ही एक खेळ सुरुवातीला त्यांच्याबरोबर खेळतो. आणि तो खेळ असा असतो की ज्या खेळाचं नाव आहे मीच मोठा कलाकार, असं खेळाचं नाव आहे. हा, त्याच्यामध्ये मीच मोठा कलाकार. हा, आता हे जर किशोर चौगुले असेल तर कसं बोलेल, मीच मोठा कलाकार.
आणि 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 तारी सर असते तर मीच मोठा कलाकार. क्या बात आहे. वा 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 वा. आणि संजय नार्वेकर. आता मला आवडत नाही. संजय नार्वेकर तू. संजय नार्वेकर. हा मीच मोठा कलाकार. क्या बात आहे. वा 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 वा. तर ह्या खेळामध्ये काय नसतं, ते एक वाक्य मी देतो. ते वाक्य 9 रसांपैकी काही रस मी जे सांगतो त्यामध्ये हे वाक्य बोलून दाखवायचं होतं. ओके. टू बी ऑर नॉट टू बी, जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. हे वाक्य तू शृंगार रसात बोलायचे. ओ बापरे. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. हो हो हो. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. क्या बात आहे. हास्य रस. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. हा सवाल आहे. क्या बात आहे. वा वा वा. अच्छा आहे. आणि आता अद्भुत रस. अरे बापरे. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन आहे. अरे जगावं की मरावं हा सवाल आहे. वा क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 16 सेकंडच्या या कार्यक्रमामध्ये आज तू पाहुणा आहेस, त्याच्यामुळे आज तुझं ऐकण्यासाठी खरं तर इथे सगळे जमलेले आहेत. बरं, आता मला एक फक्त आता विचारायचं की हा एकपात्री प्रयोग आपण करावा असं तुला का वाटलं? या आधी लक्ष्मणराव देशपांडे सरांनी वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं होतं आणि त्यांच्या निधनानंतर ते नाटक थांबलं होतं आणि त्यांच्या पत्नींची सुद्धा इच्छा होती की हे कोणीतरी करावं, हा वारसा कोणीतरी पुढे न्यावा. कारण इतकी मोठी कलाकृती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालेली, तर ते त्यांचं फक्त असं होतं की मराठवाड्यातलाच कलाकार जर असेल तर त्याला न्याय देऊ शकेल, कारण त्याचा कोर जो आहे ती त्याची भाषा आहे, तो लहेजा आहे. त्याच्यामध्ये मला इंग्लिशची फार प्रॅक्टिस करावी लागली, कारण पत्र्याची शाळा आमची माजलगावला लिंबाच्या झाडाखाली भरायची. म्हणजे गणितालाही तेच शिक्षक होते, भूगोलही तेच शिकवायचे. ते म्हणायचे आता काय सर इंग्लिश, बरं द्या इकडं. मग ते इंग्लिश आहे तेच शिकवायचे. गोपाल सेज दॅट शी इज अ गुड गर्ल. आपण मराठी शिकतो का इंग्लिश? वा वा वा. त्याच्यामुळे मला हे नाटक करत असताना इंग्लिश तो जो डायलेक्ट आहे, तो जो आहे तो ब्रिटिश ऍक्सेंट आहे त्या कॅरेक्टर्सचा, आणि तो मग मला BBC न्यूज चॅनल बघून 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 मी लिहायचो. म्हणजे ग्रॅमॅटिकल मिस्टेक व्हायला नको, कारण वऱ्हाड बघायला येणारा ऑडियन्स खूप त्या तयारीने येतो ना, की त्यांनी ऐकलेलं आहे आधी, दे नो इंग्लिश व्हेरी वेल. त्याच्यामुळे मला ते लिहून काढावं लागलं आणि त्याचा स्पीड प्रज की what a construction, very nice, very beautiful. It's typically old Indian construction, very nice. Hey, Baba, tell me one thing. When I have entered in this village at the time, I've seen right at the village is completely green. I'm very happy today, and my daughter Judy will be very happy to see the most informal atmosphere in your family. I'm very happy today. वाह, क्या बात आहे. आणि कट्टू मग दुसरं कॅरेक्टर, बाप्पा ते निघायचं म्हणजे त्यांना घाई आहे म्हणते. तो जो ह्याचा आहे की बाप्पा अरे नाही असं कसं, त्याला म्हणा महाराष्ट्रात आलायत, मराठी माणसाच्या घरामध्ये आलायत, मराठी माणसाच्या घरात चहाच्या घोटाला आणि कुंकवाच्या बोटाला नाही म्हणून. हो. आता तो मीडिएटर मधला बाबने आहे जो नॉन मॅट्रिक पास आहे. तो म्हणतो जानराव, इन महाराष्ट्र मराठी माणूस होम don't say no to tea goat and kunku boat. वा वा वा. 52 व्यक्तिरेखा तू साकारतोस. मला खात्री आहे की आपल्या सगळ्या प्रेक्षकांना ती उत्सुकता असणार आहे की ह्या नाटकाची एक झलक तरी आम्हाला बघायला मिळावी. त्याच्यामुळे होऊन जाऊ दे, वऱ्हाड निघाले लंडनला ह्या नाटकातली एक मजेशीर झलक. खेड्यातलं वऱ्हाड लंडनला जायला निघालं. बैलगाड्यामधून उतरलं, बसमध्ये बसलं तरी बायकांचं चालूच. कसं होईल, काय होईल, लांबचा पल्ला. वऱ्हाड बसमधून उतरलं, रेल्वेत बसलं, रेल्वे निघाली.
बायकांचं चालूच. वा वा, क्या बात आहे. अखेर वराड पोचलं मुंबईच्या विमानतळावर. विमानतळावर पोचलो, सिक्युरिटी चेकिंग मधून जात जात अखेर वराड त्या बुंग जवळ येऊन थांबलो, त्या विमानाजवळ. त्या विमानाला वराडी मंडळी पहिल्यांदाच बघत होते. त्या बुंगला बघितल्या बरोबर एवढंय का हे बंबाळूची बंबाळ, हे अख्खं निघत आहे, तुकड्या तुकड्यात नाही जात. नका बाई मला भोंडा यायल्यात. हा चल आता पोट्टे विमानाच्या पायऱ्याच्या रेलिंग वरनं घसरगुंडी खेळायला लागली. एक इबलीस पोट्ट वरच्या पायरीवर चढला. आत्या आत्या, म्या वरच्या पायरीवर, तू खालच्या पायरीवर. आत्या मग आपल्याला सांग, समजा आपण या बुंग मध्ये विमानामध्ये बसलोत आणि हे बुंग वरती गेल्यानंतर बदकन खाली पडला तर? ह्याच्यासाठी नवस केलता ह्याच्या आईनं. अभद्र मिलं. मला या कार्ट्याला कुठं न्यायचं म्हणलं ना, छातीमध्ये धस्स होतं. मागच्या महिन्यात आलं हे हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला. तिथं समद्या बायकाच्या मांडीवर बसू बसू म्हणायलं, काकू तुमच्या कपाळावरचं कुंकू पुसू. वराडाला एसटीची सवय. विमानात गेल्या गेल्या लोकांनी शिटा पकडण्यासाठी रुमाल टाकले. अय मपली जागा, बरं खिडक्या बंद असतात, उघड्या असत्या ना तर लेकर कोंबली असते. विमानात आत सिग्नल झाले, बाहेर सिग्नल झाले, सूचना झाली. Passengers are requested not to move on, please fasten your belt. Your attention please. Passengers are requested not to move on, please fasten your belt. ही बाई मागवापासून भुनू भुनू काय त्या घमेल्यातून बोलायली. वा काय म्हणायली पातेल्यातून. अगं ती म्हणायली म्हणे आपल्या बाजूला जे पट्टे आहेत ना, पट्टे ते आवळावळू घ्या म्हणायले. कमून खुर्च्या पडत्यात का काय? अगं नाही, तुला तरी काय बायकांच्या जातील एवढ्या चौकशा. आपल्याला काय आवळा म्हणलं की ती पट्ट्यांची आवळावळी चाललेली असताना विमानाच्या आत सिग्नल झाले, बाहेर सिग्नल झाले आणि सिग्नल झाल्याबरोबर त्या प्रचंड बुंगनं झेप घेतली लंडनच्या दिशेनं. एकदम वाह वाह वाह, क्या बात है सैंडी. धन्यवाद. वाह वाह वाह, क्या बात है. मस्त संदीप, क्या बात है, व्हेरी गुड. इथे मुंबईत आल्यानंतर पहिलं काम काय सुरू केलं? पहिलं काम मला नाटकात मिळालं. कारण तेव्हा मुंबईत आल्यानंतर एम असं होतं की नाटक करायचं. मग पुरुषोत्तम बेर्डे सर, लक्ष्मीकांत बेर्डे यांना घेऊन, लक्षमामांना घेऊन एक नाटक बसवत होते. सर आले धावून आणि लक्ष्मीकांत बेर्डेंना ते काहीतरी बोलायचे, परत माझ्याकडे बघायचे. परत थोड्या वेळाने तालमी सुरू झाले, मग लक्ष्मीकांत बेर्डे माझ्याकडे बघायचे, परत त्यांच्या कानात काहीतरी. तर मी एवढं ऑकवर्ड झालो. म्हणलं हे उगाच आलो गड्या तालमीला, सारखे बघायला आपल्याकडे हे आणि हे बम कितीत म्हणलं आता हे हाणणार आपल्याला कन्फर्म. मग मी कडकडनं चाललो भिंतीच्या. एखादी वस्तू चोरल्यावर आपण जातो ना कडेकडे, असं कडकडनं जाताना एक्झिटच्या दाराच्या तिथे गेलो. ते म्हणले अरे इकडे रे. पाहिलं म्हणलं आता तर लय हाणतात, आता लय हाणतात. म्हणलं माजलगावला परत एसटी पकडून जावं लागतंय. ते म्हणले आमच्याकडे एक भूकंपग्रस्ताचं पात्र आहे, त्याच्यासाठी आम्हाला ऍक्टर मिळत नाहीये, तर तू करेक्ट जातोयस त्या पात्राला आणि तू मराठवाड्यातला जायचं आणि चेहऱ्यावर भूकंप झाल्यासारखे भाव आहेत तुझ्या, तर तू वाच, मला वाचून दाखव. भूकंप झाला, काळा न घातलाय. ते म्हणजे थांब 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 थांब. ते म्हणजे नुसतं उभा राहून म्हणून दाखव, परफॉर्म न करू, ते मी बसवतो. मग त्याच्यामध्ये एक कविता होती की काळा न घातलाय थैमान, काळ्याशार भुईवर उठले भूकंपाच्या तरंगाचे रान. तर ती कविता मी त्यांना ऐकून दाखवली, सोलोलुकी ऐकून दाखवली. त्यांना आवडली आणि ते म्हणले उद्यापासून रिहर्सलला ये.
मग दुसऱ्या दिवशी लक्ष्मण बेर्डेंना जवळून बघायची इच्छा होती. डायरेक्ट तालमीला समोरासमोर. बाबा तर सुरुवातीला मी असंच बघायला लागलो. ते म्हणले डायलॉग घे ना. म्हणलं हो सर सॉरी. तिथनं मग प्रवास सुरू झाला. मला एक विचारायचं आहे संदीप, की म्हणजे असं नाटक सुरू असताना असं एखादा कुठलातरी प्रेक्षक असं उठून उभा राहिला आणि त्याने एक वेगळ्या प्रकारची दाद तुला दिलेली आहे. एक कपल होतं, कोपऱ्यात उभं होतं. म्हणलं हा बोला. आणि ते असे एकदम शेक होत होते हात आणि इमोशनल झाले, रडायला लागले. मी हात हातात घेतला. म्हणजे काय झालं? ते म्हणे सर आमचं नुकतंच लग्न झालं होतं आणि आम्ही जोडीनी कारनी आम्ही हनीमूनसाठी जात होतो आणि ट्रकनी अचानक ब्रेक दाबला आणि आमची गाडी ट्रक खाली गेली आणि दोघंही साधारण 6 ते 8 महिने बेडरिडन होते. मग ते डिप्रेशनमध्ये गेले आणि त्याच्यानंतर त्यांना बेसिक चालता यायला लागलं, उठता बसता यायला लागलं. आणि मग ते काही महिन्यानंतर नाटक बघा म्हणले डॉक्टर त्यांना. तर ते मला असं रडत रडत सांगत होते की सर गेले 1 वर्ष मी आणि माझी बायको आम्ही हसलोच नाही आणि आज आम्ही हसता हसता एकमेकांकडे बघितलं. आम्ही आमच्या डोळ्यात पाणी आलं. परत आम्ही हसायचो, परत एकमेकांकडे बघायचो की आज किती वर्षानंतर 1-1.5 वर्षानंतर आम्ही हसलो आणि आमचा अपघात, आमचं दुःख आम्ही पूर्णपणे विसरलो 2 तास. आज असं वाटतंय आम्हाला की आज बीपीची गोळी आणि डिप्रेशनची गोळी घेण्याची गरज नाही आजच्या दिवस. वा, खूप छान संदीप, खरंच खूप छान वाटतं तुझ्याशी बोलून. पण ते आमचा 16 सख्यांचा हा जो कार्यक्रम असतो ना, की त्याच्यामध्ये महिला सहभागी होत असतात. त्यांच्याबरोबर आपण खेळ घेत असतो आणि त्या खेळांमधून हुकुमाची राणी होणार. काही काळजी करू नको, मी माझं वऱ्हाड सोबत घेऊन येतो. क्या बात आहे. 16 सख्याला किती 16 पाहिजेत का 32? एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया माझ्या या सख्यांचं. आणि संदीप इथे त्याचं हे वराड घेऊन इथे आलेला आहे. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं ताईंनो, कारण तुमच्या बरोबर आपण पहिला खेळ खेळणार आहोत. हा तळ्यात मळ्यासारखा आपला खेळ आहे. फक्त इथे सासर माहेर असं असणार आहे. आणि आता तुम्ही सगळे सासरी उभे आहात. माहेर म्हटलं तर माहेरमध्ये उडी मारायचे, सासर म्हटलं तर सासरी उडी मारायची. माहेर हा सासर, माहेर सासर, सासर माहेर, माहेर सासर, सासर. एक मिनिट नाही. माहेर सासर, माहेर सासर, माहेर माहेर. आणि ताई आवत झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही ताईंसाठी, कारण त्या गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या उमटवते. खेळाचं नाव आहे माझी केसच वेगळी. आता हा खेळ असा आहे की मी 1, 2, 3 म्हटल्यानंतर कमीत कमी वेळेमध्ये हे जे स्ट्रॉ तुमच्या समोर आहे ते जास्तीत जास्त स्ट्रॉ तुमच्या केसांमध्ये अडकवायचे. 1, 2, 3. बरोबर. आणि एका वेळी एकच हात. एका वेळी एकच हात. एक काढा. एक काढायचंय. व्हेरी गुड. आता जवळ तारपा डान्स फक्त करायचा राहिलेला आहे. हे आहेत 58. वाह, क्या बात है.
आणि हे स्ट्रॉ आहेत ते आहेत 59. असं मी अजिबात बोलणार नाहीये. हे आहेत 43. आणि अर्थातच आपल्या या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई आणि तिला मिळते 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू. आणि अर्थातच आता आजच्या आपल्या या भागाची हुकमाची राणी आहे तिचा आपण सन्मान करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा मला आता माझा आनंद गगनात मावेनासा झालाय. तुम्ही म्हणजे विचाराल मला, मी माझ्याकडे शब्द नाही आहेत खरंच. बरं सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? नवऱ्याला फोन केलेला आहे ऑलरेडी, मैत्रिणीला सांगून तिला सांगितलं नवऱ्याला फोन कर, मी जिंकले. अच्छा बरं माहेरी कोणाला फोन करून सांगणार आहेस? सर माझं माहेर संपलंय. माझा नवराच माझा भाऊ आहे, माझी आई आहे, माझे वडील आहेत. सगळं काय तोच आहे आणि माझ्या 2 मुली राजकुमाऱ्या. तेच माझं सगळं काय आहे. काय सांगशील पण माहेर बद्दल? खूप छान होतं. आई आणि भाऊ कॅन्सरने गेले. बाबा माझ्याशी बोलत नाहीयेत, पण ठीक आहे. त्यांना असं वाटतंय की मी नवऱ्या घरी गेली आहे तर मी नवऱ्याची झाली आहे. पण असं नाहीये, ते त्यांना थोड्या वर्षांनी नक्कीच कळेल. पप्पा जाऊ द्या, सगळं काय सोडा. शेवटच्या दिवसांमध्ये मीच तुम्हाला एवढं लक्षात ठेवा, तुमचे नातेवाईक नाही. तुमचे नातेवाईक नाही, मीच तुमच्यासाठी आहे. जो काय तुम्हाला राग रुसवा असेल तो सोडा आणि या. माझा नवराही तुमच्या मुलासारखाच आहे. नक्कीच नक्कीच. आणि हा भाग बघल्यानंतर नक्की बाबा तुला फोन करतील. आणि संदीप तू आज इथे आलायस तर नक्कीच शाल आणि श्रीफळ देऊन आम्ही तुझा सन्मान करणार आहोत. वा वा. मंडळी भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या धमाकेदार आणि आवडत्या कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.